व्हिएतनाम खरंच स्वस्त आहे का? हो आहे. इथे पर हेड 1 लाखाच्या ट्रिप प्लॅन करता येईल का व्हिसा आणि फ्लाइट पकडून आरामात येईल? त्यासाठी करायचं काय? नाही, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. कारण यामध्ये मी तुम्हाला फ्लाइट, करन्सी, व्हिसा, राहायचं कुठे, फिरायचं कुठे, खायचं काय, आयटनरी सगळी माहिती देणार आहे. आमच्या खर्चाचा ब्रेकडाऊन सांगणार आहे. तुमची ट्रिप सुद्धा प्लॅन करून देणार आहे. त्यामुळे लगेचच चालू करूयात. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाईडमध्ये यावेळेस आपण व्हिएतनाम घेऊन आलेलो आहोत. हा 1650 किलोमीटर पसरलेला देश आहे. संपूर्ण व्हिएतनाम 8-10 दिवसात काही बघून होत नाही. त्यामुळे आपण व्हिएतनामचे 3 भाग करूयात. एक म्हणजे नॉर्थ व्हिएतनाम, एक आहे सेंट्रल व्हिएतनाम आणि एक आहे साऊथ व्हिएतनाम. आता या 3 भागामधले फक्त 2च भाग तुम्ही कव्हर करू शकता आणि जर 8च दिवसाची ट्रिप असेल तर फक्त एकच भाग बघू शकता. मी सजेस्ट करीन की शक्यतो साऊथच्या फंदात पडू नका, कारण ते हिस्टॉरिकल जागा आहे. आपल्याला बघायचं आहे नॉर्थ आणि सेंट्रल व्हिएतनाम. आता या 3 भागामध्ये अजून एक महत्त्वाचाच व्हिएतनामचा भाग आहे. ते आहे बेट आणि ते आहे फुकॉक आयलंड. जसं आपलं अंदमान कसं आहे तसाच ते बेट आहे. तर त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येतोय, कारण मोठी आयटनरी आहे, खूप साऱ्या गोष्टी तिथे करण्यासारख्या आहेत. ते जर मी व्हिएतनामच्या व्हिडिओमध्ये ऍड केला तर तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होईल. त्यामुळे फुकॉकचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येतो. फक्त फुकॉकची सुद्धा तुम्ही वेगळी ट्रिप करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिसा लागत नाही. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्लाइट्स. तर मुंबईवरनं थेट व्हिएतनामला जाण्यासाठी फ्लाइट्स आहेत. आता बऱ्याच एअरलाईन कंपन्या आहेत, पण मेन ज्या आहेत त्या आहेत व्हिएटजेट, ही स्वस्त एअरलाईन आहे बऱ्यापैकी. दुसरी आहे व्हिएतनाम एअरलाइन्स आणि इंडिगो सुद्धा आहे. बाकी पण आहेत. पण व्हिएटजेट सगळ्यात स्वस्त आहे, पण तिथे खायला वगैरे तुम्हाला काही मिळत नाही. पाण्याच्या बाटलीचे सुद्धा पैसे आहेत आणि थोडी ती फ्लाईट डिले होते. त्याचे रिव्ह्यूज इतके चांगले नाहीयेत. व्हिएतनाम एअरलाइन्स अप्रतिम आहे. आम्ही तीच बुक केली होती. ती महाग आहे थोडीशी. त्याचं कारण असं आहे की ते खायला सुद्धा देतात. तिथे प्रॉपर टेलिव्हिजन सेट सुद्धा असतो आणि प्रॉपर इंटरनॅशनल फ्लाईटचा फील तुम्हाला त्या फ्लाईटमध्ये येतो. शक्यतो आधी बुक करा, तर ती सुद्धा तुम्हाला स्वस्त मिळू शकते. आम्ही जवळ-जवळ 3 का 3.5 महिने आधी आम्ही बुक केली होती. आम्हाला जायचे 15,000 आणि यायचे 18,000, ₹32,000 आम्हाला रिटर्न फ्लाईट मिळाली. हे जर व्हिएटजेट बुक केलं असतं तर 4-5 हजार रुपयांनी स्वस्त मिळालं असतं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिसा. व्हिसा मिळणं खूप सोपं आहे. $25 त्याची फी आहे. म्हणजे साधारण ₹2200 ते ₹2500. तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तुम्हाला मेलवरतीच तो व्हिसा येतो. त्यासाठी तुमचा पासपोर्टची व्हॅलिडिटी 6 महिन्यापेक्षा जास्त पाहिजे. 2 फोटोग्राफ, जाण्याचं आणि येण्याचं फ्लाईटचं तिकीट आणि जे तुम्ही हॉटेल बुक केलं आहे त्याच्या रिसिट्स. एवढं सगळं लागतं. ते तुम्ही मेल करायचं. त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि ते मेल केल्यानंतर एका आठवड्यामध्ये तुम्हाला ई व्हिसा त्यांचा मिळतो. त्याची प्रिंटआउट काढायची आणि तोच व्हिसा व्हिएतनामला गेल्यावरती दाखवायचा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, कटकट नको डोक्याला, तर बऱ्याच ज्या ट्रॅव्हलिंग एजन्सी आहेत पर हेड $300 ते ₹500 घेऊन संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करून देतात. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करन्सी. तर व्हिएतनाममधली करन्सी आहे व्हिएतनामीज डॉंग आणि आपला ₹1 म्हणजे 288 डॉंग. तर तुम्हाला वाटेल की अरे भाऊ सातबारे नाही का, जमिनी घेऊ, गाळे काढू, स्कीमा काढू. तिथे तसं नाहीये. तेवढंच महाग पण पडतं. म्हणजे कॉफी तिथे अशी डायरेक्ट 40,000 50,000 डॉंगना मिळते. सोपं करण्यासाठी लक्षात ठेवा की 1,00,000 डॉंग म्हणजे आपले ₹350 आणि तिथे जेवणाचं बिल प्रत्येकी जनरलमध्ये 1,50,000 2,00,000 डॉंग असं येतं. म्हणजे आपले ₹500 ₹700 असं. करन्सी कशी कन्व्हर्ट करायची, तर आपले इंडियन रुपीज तिकडे घेऊन जाऊ नका, ते महाग पडतं. बेस्ट वे काय आहे, इथून USD घ्या, US डॉलर घ्या इथून आणि ते USD व्हिएतनामला जाऊन तुम्ही त्यांच्या डॉंगमध्ये कन्व्हर्ट करा. सगळीकडे त्यांचे करन्सीचे ते प्रॉपर सेंटर्स असतात. ज्वेलरीच्या दुकानांमध्ये सुद्धा तुम्हाला करन्सी मिळते. कार्ड तिथे जास्त वापरत नाहीत. कॅशच चालते. त्यामुळे व्यवस्थित कॅश तुमच्याकडे ठेवा. जे पैसे नेलेत ते पुरतील का? तर सोपी गोष्ट करा. एकतर क्रेडिट कार्ड ठेवा सोबत आणि दुसरं म्हणजे जे डेबिट कार्ड आहे तुमचं त्याला इंटरनॅशनल ॲक्सेस ठेवा. म्हणजे अगदीच पैसे जर कमी पडले तर तिथल्या ATM मधनं सुद्धा तिथले डॉंग तुम्हाला काढता येतील. पुढचा मुद्दा म्हणजे भाषा. तर इंग्रजीला अजिबात घाबरू नका. तिथे कोणालाच इंग्लिश येत नाही. Google ट्रान्सलेटर नक्की डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये, कारण त्या लोकांना काहीच म्हणजे एक शब्द सुद्धा कळत नाही तिथल्या लोकांना. अगदी हॉटेलचा रिसेप्शनचा जो स्टाफ सोडला तर बाकी कोणालाच इंग्रजी येत नाही. त्यामुळे जे आपल्याला म्हणायचं आहे ते छानपैकी Google ट्रान्सलेटरमध्ये म्हणायचं आणि समोर ते दाबल्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होत त्यांना दिसतं. टेक्स्टमध्ये सुद्धा दिसतं. इव्हन पैसे सुद्धा, कारण खूप मोठी बिलं आणि खूप
कळत नाही 1,00,000 की 10,000. सरळ टाईप करताना दाखवायचं की हे बरोबर आहे ना, तो हो म्हणल्यावरतीच ते पैसे द्यायचे. त्यामुळे Google ट्रान्सलेटर हे खूप मोठं महत्त्वाचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता नेटवर्क कव्हरेज, तर तिथे तुम्ही सिम कार्ड घेऊ शकता. 500 ते 800 रुपयामध्ये तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा डाटा आरामात मिळू शकतो. पण घ्याच. त्याचं कारण असं आहे कारण तुम्ही फिरणार आहात स्वतः. त्यामुळे Google मॅपसाठी किंवा एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कधीही सिम कार्ड असावं. एकतर तिथे सिम कार्ड घेऊ शकता किंवा कॉम्प्लिकेशन नको असतील म्हणजे ते कार्ड काढा, त्यांचं घाला. यापेक्षाही बेस्ट जिओ किंवा एअरटेल असेल, तर तुम्ही तुमच्या ॲपमध्ये जाऊन इंटरनॅशनल रोमिंग बघू शकता. मी जिओचंच इंटरनॅशनल रोमिंग केलं होतं ॲक्टिव्हेट. मला ₹2500 15 दिवसाचा प्लॅन मिळाला. 5 GB डाटा, 300 मिनिटं बोलायची, जे पुरलं मला व्यवस्थित. त्यामुळे असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर बेस्ट सीझन कोणता? तर बेस्ट सीझन आहे नोव्हेंबर टू एप्रिल. हा सगळ्यात बेस्ट सीझन आहे. त्यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर हे परफेक्ट महिने आहेत. जास्त उकाडा नसतो, पाऊस नसतो आणि छान प्लेझंट वातावरण असतं. व्हिएतनाममधल्या व्हिएतनाममध्ये फिरायचं कसं? तर बेस्ट वे म्हणजे शहरातल्या शहरात फिरण्यासाठी बाईक आहेत. ₹500 दिवसभराचा रेंटल चार्ज असतो. पेट्रोल साधारण ₹110-115 लिटर आहे. त्यामुळे बाईक रेंटल घेऊन तुम्ही आरामात दिवसभर फिरू शकता. बाईक हा सगळ्यात बेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. त्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. ते तुम्ही आर-टी-ओमध्ये अप्लाय करून काढू शकता, पण कंपल्सरी ते आहे. त्याचबरोबर दुसरा पर्याय आहे ते म्हणजे टॅक्सी. तर व्हिएतनाममध्ये ग्रॅब नावाचं ॲप आहे. उबरसारखं ते ॲप आहे. नक्की डाउनलोड करा. अप्रतिम ॲप आहे. तिथे अजिबात फसवत नाहीत. योग्य दरच आकारला जातो. 6 सीटर, 4 सीटर तिथे ऑप्शन्स येतात. त्यामुळे एअरपोर्टसाठी सुद्धा आम्ही तीच कॅब बुक केली होती. ग्रॅब अप्रतिम आहे व्हिएतनाममधल्या व्हिएतनाममध्ये फिरण्यासाठी. तिथे इंटरसिटी सुद्धा आहे. तुम्हाला कॅब करता येईल. पण इंटरसिटी म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अजून बेस्ट ऑप्शन म्हणजे हॉटेल रिसेप्शन आहे त्यांनाच सांगायचं की आमच्यासाठी कॅब अरेंज करा. तिथे असं नाहीये की हॉटेलवाले महाग घेतात. सेमच रेट असतो. आणि एक गोष्ट नक्की तुम्ही एक्सपिरियन्स करा, ते म्हणजे लिमोझिन. व्हिएतनाममध्ये काय आहे, अशी मोठी व्हॅन तुम्हाला मिळते, ज्यामध्ये रिक्लायनर सीट्स असतात, फुल टू त्याला मसाजर वगैरे असतो, फुल रॉयल ट्रीटमेंट असते. आणि अशी लिमोझिन तुम्ही बुक करू शकता. जर तुमचा 6 ते 10 लोकांचा ग्रुप असेल, तर आम्ही 2 लिमोझिन रॉयल अशा बुक केल्या होत्या. फार महाग पडत नाही. साधारण 2 ते 3 तासाचा डिस्टन्स असेल, तर पर हेड 1000 ते 1200 रुपयामध्ये तुम्हाला लिमोझिन मिळते. पण एकदा तरी लिमोझिन बुक करा. आणि जर तुम्ही सेंट्रलवरनं नॉर्थला येणार असाल किंवा नॉर्थवरनं तुम्ही सेंट्रलला जाणार असाल, तर जवळ-जवळ 600 किलोमीटरचं अंतर आहे. तर इंटरनल फ्लाइटसुद्धा डोमेस्टिक स्वस्त आहेत. आम्ही फुकॉक आयलंडला गेलो होतो. मी फुकॉक आयलंडचा वेगळा व्हिडिओ करणार आहे. व्हिएतनामचाच भाग आहे, पण यात मी तो समाविष्ट केलेला नाही. जास्त तुमचं कन्फ्युजन होईल. पण फुकॉक आयलंडवरनं आम्ही फ्लाईटनीच डायरेक्ट हनोईला आलो होतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा फ्लाईटनी जाऊ शकता किंवा स्लीपर कोच बस आहेत आणि ट्रेन सुद्धा आहेत. पण नक्की व्हिएतनामला बघायचं काय? कुठे फिरायचं? एक आहे नॉर्थ व्हिएतनाम, एक आहे सेंट्रल व्हिएतनाम आणि एक आहे साऊथ व्हिएतनाम. तर साऊथ व्हिएतनाममधलं महत्त्वाचं शहर म्हणजे हो ची मिन सिटी. तर हो ची मिन सिटी खरं तर हिस्टॉरिकल प्लेस आहे, म्युझियम्स आहेत. पण पब्लिक का जातं तिथे? कारण तिथे नाईट लाईफ खूप जास्त आहे. प्रॉपर रेड लाईट एरिया, नाईट लाईफ, पब्स अशा सगळ्या गोष्टी आहे आणि म्हणून पब्लिक हो ची मिन सिटीला जातं. जर तुम्ही फॅमिलीबरोबर ट्रिप करणार असाल, तर मी सजेस्ट करेन की हो ची मिन तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यामुळे साऊथ व्हिएतनामला जाण्याची गरज नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुम्ही ट्रिप प्लॅन करताना सेंट्रल व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाम किंवा फक्त सेंट्रल व्हिएतनाम किंवा फक्त नॉर्थ व्हिएतनाम अशीच ट्रिप प्लॅन करा. आता सेंट्रल व्हिएतनाममध्ये काय फिरण्यासारखं आहे? तर तिथलं महत्त्वाचं शहर म्हणजे डेनांग. जे छान असं बीच डेस्टिनेशन आहे. अप्रतिम समुद्रकिनारे तिथे आहेत आणि त्याच्याच जवळ आहे बाणा हिल्स. ते तुम्ही खूप साऱ्या रील्समध्ये बघितला असेल. तो जो ब्रिज आहे असा हातावरती पकडलेला सारखा. बाणा हिल्सचा तुमचा संपूर्ण दिवस जातो आणि ते तासाभराच्या अंतरावरती डेनांगपासनं आहे. त्यामुळे डेनांगला अप्रतिम समुद्रकिनारे, तुम्ही प्रॉपर बीच हॉटेल बुक करू शकता. ते शहर पण खूप छान व्हायब्रंट शहर आहे फिरण्यासाठी. आणि माझ्या आवडीचं बेस्ट ठिकाण म्हणजे होइयान. हे गाव आहे व्हिएतनाममधलं. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. काही न करता तिथे 4 दिवस राहिलं तरी चालेल. इतकं सुंदर गाव आहे. कौलारू सगळी घरं, छान नदी. मग तुम्हाला थेट चित्रपटाच्या लोकेशनवर गेल्यासारखं वाटेल. आपण जे कुंफू पांडा वगैरे बघतो ना, तशा पद्धतीचं आहे. संध्याकाळच्या वेळेला तर अप्रतिम वातावरण असतं. तिथे बाईक मिळते. फार इंटरेस्टिंग कॅफे तिथे आहेत. त्यामुळे होइयान सुद्धा आहे. होइयान डेनांगपासनं 30 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे हा पूर्णपणे डेनांग, होइयान आणि बाणा हिल्स हे तुम्ही आरामात 4 ते 5 दिवसामध्ये कव्हर करू शकता. डेनांगला तुम्हाला छानपैकी सी व्ह्यू हॉटेल्स मिळतील 5 ते 7,000 रुपयांमध्ये. शक्यतो बीच जवळची प्रॉपर्टी घ्या. जर सोबत लहान मुलं असतील तर बाणा हिल्स खूप छान आहे. बाणा हिलला संपूर्ण दिवस जातो. खूप टुरिस्टी स्पॉट आहे. मॅनमेड आहे सगळं, ते कॅसल्स वगैरे त्यांनी जे बनवले आहेत. तो ब्रिज जो आहे Instagramवर छान दिसतो, पण खूप जास्त गर्दी तिथे असते.
पण तरी तुम्हाला असं वाटेल की एवढ्या जवळ गेलोय तर आपण बाणा हिल्स पण कव्हर करूयात, तर नक्की तिथे जाऊ शकता. आता सेंट्रल व्हिएतनाममधनं आपण जाऊयात नॉर्थ व्हिएतनामला. फक्त नॉर्थ व्हिएतनामची तुम्ही 8 ते 12 दिवसांची ट्रिप आरामात प्लॅन करू शकता. इतक्या गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. आणि जर व्हिएतनामची तुमची पहिली ट्रिप असेल तर नॉर्थ करणं मस्ट आहे. नॉर्थ शिवाय व्हिएतनाम कम्प्लीटच होऊ शकत नाही. तर नॉर्थ व्हिएतनामला काय काय बघण्यासारखं आहे? एक तर हनोई, त्यांची जी कॅपिटल सिटी आहे ती हनोई. नंतर निनबिन, हे खूप सुंदर असं नदीकाठचं गाव असं म्हणता येईल आपल्याला. तिसरी गोष्ट आहे सापा, जे हिल स्टेशन आहे तिथलं. आणि सगळ्यात प्रसिद्ध हालाँग बे, लान्हा बे आणि कॅटबा आयलंड. तर ही 6 ठिकाणं आपण एक-एक समजून घेऊयात. पहिलं ठिकाण आहे हनोई. कॅपिटल सिटी आहे व्हिएतनामची हनोई. खूप सुंदर. मला असं वाटतं की हनोई बघण्यापेक्षा अनुभवण्याचं शहर आहे. म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हिएतनामची संस्कृती जाणून घ्यायची असेल ना, तर हनोई बेस्ट आहे. स्ट्रीट फूड म्हणू नका, खरेदी म्हणू नका. बरं, हनोईचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय की 24 तासात तुम्ही हनोई कसं एक्सपिरियन्स करू शकता. तर तो नक्की बघा, आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. तर मॉन्युमेंट्स आहेत तिथे प्रॉपर. पहिली युनिव्हर्सिटी जी आहे व्हिएतनाममधली ती आहे, जी खूप हजार वर्ष जुनी युनिव्हर्सिटी त्यांनी तशी जतन करून ठेवली आहे. खूप ऑथेंटिक व्हिएतनामीज फूड तुम्हाला तिथे मिळेल. प्रॉपर व्हेजिटेरियनच्या सुद्धा ऑप्शन्स आहेत. खरेदी करायची असेल तर बॅगेत शक्यतो जागा ठेवा, कारण खूप साऱ्या गोष्टी तिथे तुम्हाला फर्स्ट कॉपी ब्रँडेड गोष्टींच्या मिळतात. बऱ्याच साऱ्या ब्रँडेड गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग हनोईमध्ये होतं. स्ट्रीट मार्केट आहे ओल्ड कॉरिडॉरमध्ये. दर शनिवार रविवार तिथे मोठं मार्केट भरतं. नुसतं शहर फिरायला बाईकवरनं किंवा सायकलवरनं अप्रतिम आहे. त्यामुळे हनोई 2 दिवस तुम्ही फिरू शकता. खरं सांगायचं तर बरेच लोकं आठवडाभर हनोई राहतात. ज्यांना व्हिएतनामीज फूड खूप आवडतं आणि ज्यांना आनंद घ्यायचा आहे ते लोकं तर आठवडाभर राहतात. पण मला असं वाटतं की मिनिमम 2 रात्री तरी तुम्ही हनोईला राहिलं पाहिजे. शक्यतो तुमची रिटर्न फ्लाइट किंवा जातानाची फ्लाइट तुम्ही हनोईवरनं घ्या. म्हणजे तुमची आयटिनरी प्रॉपर प्लॅन तुम्हाला करता येईल. व्हिएतनाम म्हणल्यावरती तुम्ही जे ट्रेन स्ट्रीट बघता, जिथनं ट्रेन पास होते, लोकं बसून त्याचे फोटो काढतात, ते हनोईमध्येच आहे. त्यामुळे त्याचा पण आनंद तुम्हाला हनोईमध्ये घेता येईल. तर व्हिएतनाममध्ये अजिबात फसवणूक होत नाही. पण माझ्या बाबतीत फारच फसवणूक होते. म्हणजे इतकी दररोज फसवणूक होते. काय आहे, लोकं येतात, व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. यासारखी मोठी फसवणूक कुठली नाही. फार वाईट वाटतं हो. म्हणजे एवढ्या कष्टाने व्हिडिओ बनवायचा, तुम्ही बघता, तर तुम्हाला माहिती मिळते आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज भावाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जरा हाईप पण करा, नाही का? आता हनोईपासून 2 ते 2.5 तासांच्या अंतरावरती आहे खूप सुंदर गाव निनबिन. आता बरेच लोकं हनोईला राहतात आणि डे ट्रिप करतात. पण प्लीज तसं करू नका, कारण इतकं सुंदर गाव आहे, ते एका दिवसात होणार नाही. निनबिनला तुम्ही राहिलं पाहिजे. आम्ही तिथे 3 दिवस होतो. तुम्ही मिनिमम 2 रात्री तरी निनबिनला राहिलंच पाहिजे. निनबिन हे सुद्धा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. खूप सारे असे पसरलेले डोंगर, त्यातनं जाणारी नदी, इथलं बोटिंग जबरदस्त आहे. परत निनबिनचा सुद्धा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. संपूर्ण निनबिन कसं फिरायचं त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. नक्की तो बघू शकता. भारी गोष्ट म्हणजे तिथे 4 तासांचं बोटिंग असतं, ज्यामध्ये गुहांमधनं तुम्ही बोटिंग करू शकता. 9 गुहांमधनं आम्ही गेलो. जुनी 1000 वर्ष जुनी बुद्धिस्ट टेम्पल त्या नदीमध्ये मध्ये-मध्ये आहेत, ती तुम्ही बघू शकता. ते शहर पण इतकं सुंदर आहे ना, तिथे तुम्ही बाईक घेऊ शकता, बाईकनी फिरू शकता. टिपिकल गोव्यासारखा कल्चर आहे. खूप इंटरेस्टिंग कॅफे आहेत. मुआ केव्स नावाचं तिथं छान गुहा आहे आणि चढायला संपूर्ण निनबिनचा तुम्हाला तिथे व्ह्यू दिसतो. असा डोंगरावरचा पॉइंट आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे निनबिनला तुम्हाला प्रॉपर वॉटर कॉटेज किंवा वॉटर व्हिला असा तुम्हाला घेता येतो. आम्ही ₹5,000 मध्ये तिथे वॉटर व्हिला घेतला होता. असे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला तिथे मिळतील. त्यामुळे छान नदीकाठी राहण्याचा अनुभव तुम्हाला निनबिनला मिळू शकतो आणि निनबिनला सुद्धा तुम्हाला खूप ऑथेंटिक व्हिएतनामीज फूड मिळू शकतं. त्यामुळे डे ट्रिप करू नका. प्रॉपर तुम्ही निनबिनला जाऊन राहिलं पाहिजे. पुढचं ठिकाण आहे व्हिएतनाममधलं प्रसिद्ध हिल स्टेशन सापा. आता सापा हे जे ठिकाण आहे ते हनोईपासून साधारण 6 ते 7 तासाच्या अंतरावरती आहे. तुम्हाला ओव्हरनाईट बसेस मिळतात किंवा तुम्ही कॅब सुद्धा अरेंज करू शकता. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तुम्ही एप्रिल महिन्यात जरी गेलात तरी 10 ते 15 असं छान टेम्परेचर असतं. एक टुमदार हिल स्टेशन असतं ना टिपिकल, तसं ते हिल स्टेशन आहे. सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे तुम्ही फोटोजमध्ये बघितलं असेल, सापाची जी ट्रेन आहे, जी स्वित्झर्लंडमध्ये कशा ट्रेन्स असतात तशा पद्धतीची ट्रेन आहे. त्यामुळे जर व्हिएतनाममधलं हिल स्टेशनचा तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर सापाला जाऊ शकता. तर आपल्या 6 मधली पुढची 3 ठिकाणं आहेत हालाँग बे, लान्हा बे आणि कॅटबा आयलंड. पण या 3 पैकी तिन्ही ठिकाणं करण्याची गरज नाही. आपल्याला एकच ठिकाण करायचं आहे, निवडायचं आहे. त्याचं कारण असं की व्ह्यू सगळीकडे सेमच आहे. समुद्रामध्ये छोटी-छोटी बेटं, डोंगर आहे आणि त्यामधनं तुमची बोट जाते आणि तो आनंद तुम्ही घेऊ शकता. फक्त हे समुद्रावरती आहे आणि निनबिन जमिनीवरती आहे, एवढाच फरक आहे. आता हालाँग बेला बरेच लोकं जातात कारण खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे खूप जास्त बोटींची गर्दी इथे असते
आता इथे राहण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कॅडबा आयलंडला जाऊ शकता. तिथे तुम्ही प्रॉपर तिथे हॉटेल्स आहेत. ते आयलंड खूप मोठं आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला राहता येईल, फिरता येईल. आणि लान्हा बे सुद्धा हालाँगच्याच बाजूला आहे. बरेच लोकं गर्दी कमी म्हणून लान्हा बेला सुद्धा जातात. इथे 2-3 प्रकारे तुम्ही फिरू शकता. एकतर डे क्रूज म्हणजे हनॉईवरनं तुम्ही जायचं, सकाळी जायचं, संपूर्ण दिवसभर क्रूजनी फिरायचं. जेवण वगैरे सगळं ते प्रोव्हाईड करतात. तिथले 2-3 स्पॉट दाखवतात आणि कारण समुद्रातच सगळी ठिकाणं आहेत आणि फिरून संध्याकाळी परत हनॉईला परत यायचं. हा एक ऑप्शन आहे. किंवा दुसरा ऑप्शन जो आम्ही केला होता, की सकाळी जायचं, क्रूजमध्येच राहायचं. जशी हाऊसबोट असते तशा क्रूज असतात. क्रूजमध्येच राहायचं. तुम्हाला 2-3 ठिकाणं दाखवतात आणि मुख्य म्हणजे बोटीत राहण्याचा तुम्हाला आनंद मिळतो आणि क्रूजमध्ये राहून एक दिवस फिरून दुसऱ्या दिवशी परत यायचं. हा दुसरा ऑप्शन आहे, जो तुम्ही लान्हा बे किंवा हालाँग बे कुठेही करू शकता. तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. अगदी 5 स्टार क्रूजपासून ते साध्या बेसिक क्रूज सुद्धा तिथे आहेत. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे कॅडबा आयलंड. कॅडबा आयलंडसाठी तुम्हाला साधारण 4 ते 5 तास प्रवास करावा लागेल आणि मोठं आयलंड आहे. तिथे जाऊन तुम्ही राहू शकता 2-3 दिवस. थोडं ऑफबीट आहे आणि तिथून तुम्ही डे ट्रिप घेऊ शकता. तर या 3 मधला तुम्हाला कुठला सोयीस्कर ऑप्शन वाटतोय, तुम्ही निवडू शकता. मी सजेस्ट करीन की शक्यतो 5 स्टार क्रूज निवडू नका. आता परत हालाँग बेचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. प्रॉपर क्रूज आम्ही ₹33,000 त्याची रूम होती. एका दिवसाचं भाडं होतं. तिथे आम्ही राहिलो होतो. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामध्ये मी सगळ्या डिटेल गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो हालाँग बे केलं तर फक्त एका दिवसात करा. बेसिक बोट घ्या. जास्त भारी घेण्याची गरज नाही. आता डेनांग, होइयान, हानोई, निन्बिन, सापा, हालाँग, कॅडबा यामध्ये नक्की कुठे किती दिवस राहायचंय, कसं प्लॅन करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्लॅन करून देणार आहे. तिथनं कुठे पुढे जायचंय, तिथे किती दिवस राहायचंय, सगळ्या डिटेल्स देणार आहे. थोडा धीर ठेवा. आता आपला पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा, तो म्हणजे भाई खायचं काय? बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलं की अरे व्हेजिटेरियन मिळतं का? तर आरामात मिळतं. सगळीकडे इंडियन फूड मिळतं. अथांगला तर आम्ही भेंडी चपाती दिली होती. त्यामुळे काहीच काळजी करायचं कारण नाही. खूप सारे इंडियन जातात. त्यामुळे सगळीकडे गल्लोगल्ली इंडियन रेस्टॉरंट आहेत. परत तिथे जाऊन काय पनीर बटर मसाला खायचा आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर खूप सारे व्हिएतनामीज फूडचे ऑप्शन आहेत. स्ट्रीट फूड भरपूर मिळतं आणि स्वच्छ आहे. खायला भीती वाटत नाही अजिबात. आणि आपण भारतामध्ये स्ट्रीट फूड खातो, तिथे खायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर तिथे तुम्ही बान ट्राय करू शकता. बान म्हणजे सबवे सारखाच प्रकार असतो. बान सगळीकडे मिळतात. बानमध्ये भाज्या आणि ज्यांना नॉनव्हेज नाही खायचं त्यांच्यासाठी तिथे व्हेज मीट नावाचा प्रकार असतो. म्हणजे टोफू असतं किंवा प्रोटीन पावडरपासून बनवलेलं असतं पनीरसारखं. तर ते त्याच्यामध्ये घालतात. आपला व्हेज कोफ्ता कसा असतो तसं लागतं. फो म्हणजे आपण जे थुप्पा खातो ना तसं ते असतं. मोठं सूप, नूडल्स त्याच्यामध्ये भाज्या. त्यामुळे अत्यंत हेल्दी, कमी मसाल्याचं म्हणजे मी म्हणेन जर तुम्ही भरपूर चाललात तिथे आणि छान व्हिएतनामीज फूड खाल्लं, तर तुम्ही वजन कमी करून याल. व्हिएतनामीज कॉफी, इतक्या प्रकारच्या कॉफीच्या व्हरायटी तुम्ही जगात कुठे बघितल्या नसतील. फक्त कॅफे जर तुम्हाला बघायचे असतील तर 15 दिवस कमी पडतील इतके कॅफे तिथे आहेत. त्यामुळे तोही आनंद हॉट चॉकलेट, कॉफीचा तुम्ही तिथे घेऊ शकता. कोकोनट कोल्ड कॉफी खूप छान तिथे मिळते. व्हिएतनामचं फूड कल्चर हे प्रचंड समृद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हेजिटेरियनचे ऑप्शन्स मिळतील. आता व्हिएतनामला राहायचं कुठे? भारी गोष्ट म्हणजे अगदी चांगल्या हॉटेलचे ऑप्शन ₹3000 आहे आणि Airbnb जर तुम्ही बुक केलं तर तुम्हाला अजून स्वस्त मिळू शकेल. तुमचा मोठा ग्रुप असेल म्हणजे आम्ही तर 6 BHK Airbnb सुद्धा बुक केला होता. मोठा ग्रुप असेल तुमचा 2 BHK, 3 BHK बुक करू शकता. खूप स्वस्तात तुम्हाला मिळू शकतात. हनोईमध्ये ओल्ड क्वार्टरमध्येच राहायचं आहे. कारण ओल्ड क्वार्टरमधनं सगळ्या गोष्टी जवळ आहेत. तुम्ही चालत फिरू शकता आणि परत तो हनोईचा माहोल तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल. तुम्ही जर निन्बिनला गेलात तर प्रॉपर नदीकाठचं कुठलंतरी रिसॉर्ट घ्या. आम्ही राहिलो होतो सायन सॉन बंगलोज. परत व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्याची लिंक मी दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही डेनांगला गेलात तर तुम्हाला डायरेक्ट सी व्ह्यूचे हॉटेल्स मिळू शकतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, सापाला तुम्हाला प्रॉपर व्ह्यू असणारं हॉटेल मिळू शकतं. डेनांगला सुद्धा सी व्ह्यूवालं हॉटेल मिळू शकतं. होइयानला छानपैकी जुन्या गावामध्ये तुम्ही राहा. तिथे खूप सारे होमस्टेचे सुद्धा ऑप्शन्स आहेत. तर शक्यतो जुन्या सिटी एरियामध्ये, सिटी सेंटरमध्येच राहायचं. त्याने होतं असं की तुम्हाला खूप सारे हॉटेल्स आणि कॅफेचे ऑप्शन्स चालत मिळतात. सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि खूप सेफ सुद्धा असतं. व्हिएतनामच अख्खं सेफ आहे. पण शक्यतो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पण स्टे जो आहे पर हेड एका दिवसाचा तुम्ही आरामात 1 ते ₹1,500 मॅनेज करू शकता. ते आणि डॉर्मेटरी तर ₹500 ते ₹600 मध्ये तुम्हाला बेड मिळतो. त्यामुळे जर बॅक पॅकिंगची जर ट्रिप करायची असेल, तर लई स्वस्तात होऊ शकते. गोव्यापेक्षाही स्वस्तात होऊ शकते. आता बरेच लोकं सोलो ट्रॅव्हलिंग करतात किंवा फक्त स्त्रियांचा ग्रुप जातो. तर त्यासाठी ते सेफ आहे का? तर मी सांगेन व्हिएतनाम प्रचंड सेफ आहे. हॉटेल जे चालवतात, टॅक्सी
सगळीकडे स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की वर्किंग क्लास मी स्त्रियाच जास्त बघितल्या. त्या खूप सेफ आहे. रात्री तुम्ही कुठेही त्या रस्त्यांवरती फिरू शकता. तिथे चोऱ्या सुद्धा होत नाहीत. म्हणजे आमच्या मोठ्या ग्रुपमध्ये मोबाईल बसमध्ये राहिला होता. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईल आम्हाला येऊन परत दिला. म्हणजे आपलं करन्सीचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी 5,00,000 एक्स्ट्रा दिले होते. पण त्यांनी मला स्वतःहून येऊन दिले. ऑफकोर्स आपण कॉन्शियस राहायचं आहे आपल्या पैशांसाठी, मोबाईलसाठी. पण खूप सेफ आहे हे तुम्हाला नक्कीच मी सांगेन. आता एवढी सारी ठिकाणं आहेत, तर ट्रिप प्लॅन करायची कशी? तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात आयटिनरी देतो. एक लक्षात ठेवा तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर सेंट्रल व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाम हे 2 करायचे एका ट्रिपमध्ये किंवा फक्त सेंट्रल व्हिएतनाम करायचंय किंवा फक्त नॉर्थ व्हिएतनाम करायचंय. दोन्हीही गोष्टी करायच्या असतील सेंट्रल व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाम तर तुमच्याकडे कमीत कमी 15 दिवस पाहिजेत. परत गोष्टी शिवून येण्यात काही पॉइंट नाही. टिक करायच्या म्हणून बघण्यात पॉइंट नाही. जर बघायच्या असतील तर व्यवस्थित बघायला पाहिजेत असं मला वाटतं. छान अनुभव घेतला पाहिजे. आता पटकन थोडक्यात आयटिनरी देतो. जर तुम्ही सेंट्रल आणि नॉर्थ व्हिएतनाम करणार असाल, तर मुंबईवरनं आपल्याला आधी जायचंय डेनांगला. तर पहिले 2 दिवस आपल्याला राहायचंय डेनांगला. छानपैकी सी व्ह्यू तुम्ही हॉटेल घेऊ शकता. तिसऱ्या दिवशी आपल्याला जायचंय बाणा हिल्सला. पण बाणा हिल्सला वन डे फिरून परत आपल्याला आपल्या डेनांगच्याच हॉटेलमध्ये यायचंय. चौथ्या दिवशी चेकआउट करून आपल्याला जायचंय होईअनला आणि होईअनला आपल्याला मिनिमम 2 रात्री राहायचंय. असं 5 दिवसांची प्रॉपर सेंट्रल व्हिएतनामची ट्रिप होईल. 2 रात्री होयानमध्ये राहिल्यानंतर 6व्या दिवशी शक्यतो आपल्याला डेनांगवरनं फ्लाइट पकडायची आहे आणि यायचंय हानोईला. हानोईचा आपला असेल 6वा दिवस. हानोईला आल्यावरती हानोई फिरायचं नाहीये, तर हानोईवरनं आपल्याला थेट जायचंय निनबिनला. निनबिनला मिनिमम 2 रात्री आपण राहिलं पाहिजे. निनबिनला प्रॉपर बोटिंग एन्जॉय करू शकता, सगळे पॉइंट्स कव्हर करू शकता, निवांत वॉटर व्हिलामध्ये राहू शकता आणि 2 रात्री निनबिन घालवल्यानंतर म्हणजे टोटल ट्रिप झाली 7 रात्रींची. 8व्या दिवशी आपल्याला यायचंय हानोईला. आता हानोईला आल्यानंतर मिनिमम 2 दिवस हानोई फिरलं पाहिजे, एक्सपिरियन्स केलं पाहिजे. 2 दिवस हानोईमध्ये घालवून त्यानंतर तुम्ही डे ट्रिप घेऊ शकता हालाँग बेची किंवा लान्हा बेची आणि अशी तुम्ही 10 दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकता, 10 रात्रींची आणि परत जी रिटर्न फ्लाइट आहे ती तुम्ही हानोईवरनं बुक करू शकता. आता यामध्ये जर तुम्हाला सपा ॲड करायचं असेल, तर सपासाठी तुम्हाला मिनिमम 3 रात्री जास्त दिल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही थेट हानोईवरनं जाऊ शकता किंवा अगदी शेवटच्या दिवशी सपाला जाऊन परत हानोईला येऊन हानोईवरनं रिटर्न फ्लाइट घेऊ शकता. पण सांगू का हा प्लॅन सुद्धा खूप जास्त हेक्टिक आहे, खूप प्रवास आहे. जर तुम्हाला खरंच सुटसुटीत आणि सोपी ट्रिप करायची असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त नॉर्थ व्हिएतनाम फिरा, जर तुमची पहिली व्हिएतनाम ट्रिप असेल तर. आणि नॉर्थ व्हिएतनाम तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात फिरू शकता. त्यामध्ये काय करायचंय? पहिलं आपल्याला पोहोचायचंय हानोईला. ओके. हानोईला पोहोचल्यानंतर आपल्याला थेट जायचंय पहिल्यांदा हानोई एअरपोर्टवरूनच कॅब करून आपल्याला थेट जायचं आहे निनबिनला. निनबिनला तुम्ही निवांत 2 ते 3 रात्री राहू शकता. संपूर्ण निनबिन एन्जॉय करू शकता. प्रवासात दमला असाल, पहिल्या दिवशी काहीच करायची गरज नाही. छान निवांत नदीकाठी बसू शकता आणि 2 ते 3 दिवस निनबिन एक्सपिरियन्स केल्यानंतर मग तुम्हाला जायचंय तिथून ओव्हरनाईट प्रवास करून किंवा डे ट्रिप करून तुम्हाला जायचंय तिथनं सापाला. सापाला तुम्ही 2 ते 3 रात्री राहू शकता आणि त्यानंतर तुम्ही हानोईला येऊ शकता. म्हणजे तुमचे ऑलरेडी 5 ते 6 रात्री झाल्यात. त्यानंतर हानोईला आल्यानंतर 2 रात्री निवांत हानोईला राहू शकता आणि तिसऱ्या दिवशी डे ट्रिप करू शकता लान्हा बे किंवा हालाँग बेची आणि डे ट्रिप करून तुम्ही परत रात्री येऊ शकता आणि ती रात्र हानोईमध्ये राहून मग 10व्या दिवशी तुम्ही रिटर्न फ्लाइट पकडू शकता आणि मुंबईला परत येऊ शकता. आणि यात जर तुम्हाला अजून काही ॲडव्हेंचर करायचा असेल, दिवस वाढवायचे असतील, तर कॅडबा आयलंडला सुद्धा तुम्ही 2 रात्री राहू शकता. अशी सुटसुटीत फक्त नॉर्थ व्हिएतनामची तुमची ट्रिप होऊ शकते. आता मुख्य गोष्ट म्हणजे खर्च. तर मला असं वाटतं, की जर तुम्ही स्मार्टली प्लॅन केलीत, तर 10 दिवसांची व्हिएतनामची ट्रिप तुम्ही ₹1,00,000 आतमध्ये आरामात प्लॅन करू शकता. कसं तुम्हाला सांगतो. फ्लाइट जर 3 ते 4 महिने आधी बुक केलं, तर आपण पकडूयात तुम्हाला ₹30,000 मध्ये आरामात जाऊन येऊन फ्लाइटचं तिकीट बुक करता येईल. छान हॉटेल रूम तुम्हाला ₹3,000 मध्ये आरामात पडू शकते दोघांसाठी. म्हणजे एकासाठी झाले ₹1,500. त्यामुळे हॉटेलचा 10 दिवसांचा पर हेड खर्च आपण पकडूयात ₹15,000. खायचे साधारण एका वेळेचे तिथे होतात ₹500 ते ₹700. तर ब्रेकफास्ट, लंच, डिनर आपण पकडूयात एकाचे ₹1,500. तिथे पण जर तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं तर ते तुम्ही अजून स्वस्तामध्ये प्लॅन करू शकता. पण ₹1,500 एका दिवसाचे. त्यामुळे 10 दिवसांचे झाले ₹15,000. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट ज्यामध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कॅब हा खर्च आहे. इंटरनल तुम्ही बाईक कराल किंवा कॅब बुक कराल, हा सगळा खर्च आहे.
तो आपण पकडूया 2,000 रुपये एका दिवसाचे. म्हणजे तुम्ही कुठेच पब्लिक ट्रान्सपोर्टनी नाही गेलात, तुमचा 4-5 लोकांचा ग्रुप असेल, सगळीकडे कॅब केलीत किंवा बाईक रेंटलवर घेतलीत, तरी तुमचा पर हेड डोक्यावरनं पाणी खर्च येईल एका दिवसाचा 2,000 रुपये. म्हणजे 10 दिवसाचे होतात 20,000 रुपये. टोटल झाले 80,000 रुपये. आता विजा आपल्याला पडेल साधारण 2,500 रुपयांना, म्हणजे झाले आपले 82,500 रुपये. आता तिथली जी म्युझियमची तिकीट्स आहेत किंवा बोटिंग जर केलं तर त्याचं तिकीट आहे. या सगळ्याचा खर्च तुम्हाला डोक्यावरनं पाणी पर हेड मी सांगतोय 5,000 रुपये. म्हणजे साधारण झाले 88,000 किंवा आपण 90,000 पकडूया. आणि जर तुम्ही क्रूज डे ट्रिप केलीत तर त्याचा साधारण 8 ते 10,000 रुपये खर्च. त्यात पण तुम्ही स्वस्त क्रूज केलीत तर अगदी 5,000 रुपयापासून सुद्धा डे ट्रिप हालाँग बेची क्रूज आहे. त्यामुळे तो 5 ते 8,000 रुपये खर्च अशी तुम्ही आरामात 90,000 ते 1,00,000 रुपयामध्ये व्हिएतनामची ट्रिप प्लॅन करू शकता. यात जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर मग तुम्ही Airbnbचा 2 BHK फ्लॅट घेतलात तर पर हेड खर्च अजून वाचेल. हॉस्टेल रूम घेतली तर अजून खर्च वाचेल. तुम्ही जर खाकरे-बिकरे जर गोष्टी नेल्या असतील, बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही फूड तुमचं स्किप झालं तर तिथे पैसे वाचतील. खूप ठिकाणी तुमचे पैसे वाचू शकतील. त्यामुळे व्हिएतनामची 10 दिवसाची ट्रिप तुम्ही आरामात प्लॅन करू शकता 1,00,000 रुपयाच्या आतमध्ये. बरं तुमचं अजूनही कन्फ्युजन असेल तर प्रत्येक ठिकाणं ही जी मी सांगितली त्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र भाग मी केला. व्हिएतनामचे आपण 4 भाग केलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. त्यात तुम्हाला अजून जास्त डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचबरोबर फुकॉक आयलंडचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय कारण खूप मोठं प्रकरण ते आहे. आपली भारत फूड टूर चालूच आहे भाऊ. आता आपण इंटरेस्टिंग अजून बरेच भाग घेऊन येणार आहोत दर बुधवारी. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.